बबड्या, तू काय सारखा मला मिसेस राजे म्हणतोयस? आई म्हण ना. आई? कुठे आई? माझ्या समोर उभी आहे ना ती मिसेस राजे आहे. तो कुरिअरवाला बरोबर म्हणत होता. या बघा, मिसेस राजे. तुम्हाला वाटतंय का सगळ्यांना माझी आई बदलली आहे? हा असला झगमगाट माझ्या आईला कधीच माहित नव्हता. एकदम साधी होती ती. हा सगळा झगमगाट मिसेस राजेंचा आहे. आणि तुम्ही सगळ्या हिच्या दागिन्यांचं, हिच्या कपड्यांचं जे कौतुक करतायत ना, त्याने भारावून गेल्यात मिसेस राजे. आणि या सगळ्यामध्ये तिचा मुलगा एक ग्लास मसाला दूध मागतोय तर तिचं लक्ष नाहीये तिच्या मुलाकडे. तिला ना फक्त ह्यांनी हे केलं, ह्यांनी हे आणलं, ह्यांनी हे केलं माझ्यासाठी इतकंच महत्वाचं आहे. मुलगा काय बोलतोय ना ऐकू पण येत नाहीये तिला. सोहम, अरे तसं थांब. चालू राहू दे तुझं. आता तुझे हळदी कुंकू आणि किटी पार्टी करण्याचे दिवस आहेत. मजा करा मिसेस राजे, मजा करा. पण या सगळ्यामध्ये ना माझी काळजी करणारी, माझ्यावर प्रेम करणारी, बबड्या बबड्या म्हणून घास घेऊन माझ्या मागे मागे धावणारी माझी ती आई, ती कुठेतरी हरवली आहे. आणि मला माहिती आहे मला ती परत कधीच मिळणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना सोहम कसा आहे. त्याला कुठे काय बोलावं आणि मुळात कधी थांबावं हे कळतच नाही. सोहम, काय करतोयस तू? इतकं ओरडायला काय झालंय मिसेस राजे? अरे बबड्या, ही माझ्या साडीची गोधडी ना तुझी आवडती होती. आवडती होती कारण तेव्हा तू माझी आई होतीस. असं नको बोलूस रे राजा. आताही मी तुझी आईच आहे ना. छे, तू आई नाही आहेस, तू मिसेस राजे आहेस. आणि त्यामुळे ही गोधडी सुद्धा मला आवडेनाशी झाली आहे. तू एक काम कर, ह्याची ना पायपुसणी बनवून टाक. नाही तर एक काम करता का मिसेस राजे, ही गोधडी ना मिस्टर राजेंसाठी घेऊन जा. सोहम, काय बडबडतोयस तू? डोकं फिरलंय तुझं? सोहम, सोहम, आई. हे बघ शुभ्रा, माझा आई पण माझ्या आई वेड्या बबड्याला त्या वयात जे जे काही प्रिय होतं ना ते सगळं या पेटीत आहे. हा बघितलास का, हा माझ्या बबड्याचा पहिला मोबाईल फोन. या फोनवरती ना मी तासनतास बोलत राहायचो. मी कितीतरी गोष्टी सांगायचे त्याला आणि तो शाळेत ना आला ना की शाळेत जे काही घडलं असेल ते सगळं माझ्याशी बोलायचं फोनवरनं. खऱ्या मोबाईलवरती सुद्धा मी कधी इतके बोललो नसू. या मोबाईल मध्ये गेम्स नव्हते ना. बबड्यानं जेव्हा पहिल्यांदा एकटा त्याच्या खोलीत झोपायला गेला ना तेव्हा खरं तर थोडासा घाबरला होता. मग त्याचं त्यांनीच ठरवलं. भीती वाटली की या फोनवरनं माझ्याशी तो बोलणार आणि मी ऐकणार.
माझ्या फोनचं दुसरं टोक हातात धरून मी खोलीच्या बाहेर तासन तास बसलेले असायचे. खूप वेळा मी या फोनवरनं गप्पा मारायचो, मग बोलता बोलताच झोपून जायचा. एवढाच माझा बबड्या आता एवढा मोठा झालाय की त्याच्या आईच्या साडीची केलेली गोधडी सुद्धा त्याला नकोशी झालीये ग. ही बबड्याची वही, हा त्याने दिलेला निबंध. माझी सर्वात आवडती व्यक्ती माझी आई. माझ्या आईचं नाव आसावरी आहे, पण तरी सगळे तिला सोहमची आईच म्हणतात. आणि सोहमची आई म्हटलं की माझ्या आईला खूप बरं वाटतं. सोहमची आई दिवस रात्र सोहमच्या मागे मागे असते. सोहमला सकाळी लवकर उठवते, शाळेची तयारी करते, त्याला डबा देते आणि शाळेत पाठवते. आणि सोहम शाळेतून आला की त्याला जे काही हवं ते त्याला खायला करून देते. जगात सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझी आई. आणि माझ्या आईला सुद्धा जगात सर्वात जास्त मीच आवडतो. हे बबड्याचं पहिलं दुपटं मी स्वतः बनवलं होतं त्याच्यासाठी. केवढूच आहे ना, एवढा छोटा होता तो. हे बघ त्याचं टोपडं, त्याच्या वाढदिवसाचा फोटो किती गोड दिसतोय नाही. किती छान जपलेत तुम्ही आई हे सगळं. म्हणजे बबड्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काय होतं ग शुभ्रा. त्या वयात ते वादळ आलं माझ्यावर. फक्त माझा बबड्या माझ्या बरोबर होता ना, म्हणून मी त्याच्यातनं पार पडू शकले. माझं असणं, माझं जगणं, माझं अस्तित्व सगळं सगळं फक्त आणि फक्त माझा मुलगा होता. माझ्या एवढ्याशा छोटूशा मुलाला कसली कमतरता पडू नये, त्याच्या वडिलांची त्याला कधीच उणीव भासू नये. त्याचं शिक्षण, त्याचे संस्कार, बाकीच्या मुलांना जे जे मिळतं ना ते सगळं माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, यासाठीच फक्त धडपडायचे ग मी. येतंय आई लक्षात. तुमचं इतक्या वर्षाचं प्रेम, तुमची सगळी धडपड दिसते मला. आता त्या आईचं प्रेम सुद्धा ह्या पेटीत बंद करून ठेवायची वेळ आली. आता तर मी त्याची आई सुद्धा उरले नाही ग. उरले नाहीये म्हणजे असं मनात आलं की नातं जोडता आणि तोडता येतं आई. अहो बाकीच्या नात्यांना नाव असतं, पण आई आणि मुलाचं नातं हे देवाने नाळेनेच बांधलेलं आहे ना. मग ते कसं तोडता येईल? कुणीच नाही तोडू शकत ते, तुमचा सोहम सुद्धा नाही. अगं पण तू ऐकलंस ना, तू काय म्हणाला? म्हणू दे की. तू कधी बोलताना समोरच्यांचा विचार करून बोलतो. काय आहे ना, मुलांसाठी आई ही हक्काची असते. तिच्याशी कसंही वागा, कसंही बोला, ती आहेच. आणि खरं तर आयांच्या अतिलाडामुळेच मुलं आयांना गृहीत धरतात. सॉरी टू से आई, पण सोहमचं सुद्धा हेच झालंय. आई माझ्याकडे बघा. आई मला सांगा, सोहमने तुम्हाला आई म्हणायला हवंय? हो ग, मी काही वाटेल ते करायला तयार आहे त्यासाठी. जमेल का तुम्हाला? हो. तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे आई. तो तुमच्याशी खूप हक्काने वागतो, पण तुमचा त्याच्यावर कुठलाही हक्क नाहीये. म्हणजे असं का म्हणतेस तू? कारण तसं आहे. बघा ना, आज तो चुकतोय तर त्याला त्याची चूक दाखवून द्यायला हवी ना तुम्ही. मग दाखवून द्या. आई म्हणून तुमचा हक्क आहे त्याच्यावर. आणि जर मूल चुकलं तर आई त्याला सुधारू सुद्धा शकते. तुम्ही सुद्धा तेच करणार आहात आई. करणार आहात ना? हो. मग जा आणि त्याला चांगले 2 धपाटे द्या.
अगो पण आई आता त्याला समजून घेण्याची नाही, 2 लावून देण्याची गरज आहे. आणि हे तुम्ही त्याच्या चांगल्यासाठी करणार आहात. आताच म्हणालात ना तुम्ही, त्याच्याकडनं आई ऐकून घेण्यासाठी काहीही करा. मग जे योग्य आहे ते करा. आई तो चुकतोय, द्या त्याला 2 धपाटे आणि त्याला सुधरवा, कारण तुम्हीच ते करू शकता. चला. सोहम, तू मला तर यापुढे फक्त आईच म्हणायचंस. हे मिसेस राजे वगैरे तू बोलतोस ना, ते मला अजिबात आवडत नाहीये. पुन्हा बोललास तर मी रागवेन तुझ्यावर. आणि तू तू हे जे काय वागलायस ते मला अजिबात नाही आवडलंय. बाबड्या, अरे काय झालं? अगं बाई, लागलं की काय? बस 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 आधी ते बस. अरे केवढं लागलंय, रक्त येतंय, काय झालं बाळा? काही नाही, दरवाजाचा खेळा आला होता तो लागला. अरे जरा बघून चालायचं ना राजा, काळजी घेत जा ना स्वतःची. त्याला औषध लावायला लागेल. थांब थांब, मी आणते. अरे काय रे बाबड्या, कसं रे असं करतोस तू? तो खिळा गंजला होता का? गंजला असेल तर इंजेक्शन घ्यायला लागेल राजा. गंजलेला नसेल ना तरी इंजेक्शन घेऊन टाक रे बाबा. इंजेक्शन घेतलं होतं मी मागेच कधीतरी. अरे पण त्याला 6 महिने झाले असतील. मी कॅलेंडरवरती लिहून ठेवले ना. थांब. हे काय, हे बघ 23 तारखेला 6 महिने होऊन सुद्धा गेले. थांब थांब, बघू बघू राजा, थांब जरा औषध लावते मी तिकडे. थांब थांब, सावकाश लावते आम्ही. ह्याच्यावरती पट्टी बांधली ना की तुला नक्की बरं वाटेल बाळा. पाण्यात हात जाऊन देऊ नकोस. काळजी घ्या बाळा. तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाहीये मिसेस राजे. असं का बोलतोयस रे सोहम? आणि हो, हे ड्रेसिंग केल्याबद्दल थँक्यू मिसेस राजे. काय झालं आई? घातलात धपाटा त्याला? तुमचा चेहरा बघून कळतंय पुन्हा काहीतरी सोहम बोललेला आहे तुम्हाला, हो ना? काय आहे ना, यात चूक तुमची आहे. सोहम तुम्हाला काहीही बोलला, कसंही बोलला तरी तुम्ही त्याला कधीच बोलत नाही हो काही. आज इतके महिने झाले या घरात येऊन मी बघतेय. तुम्हाला राग येईल म्हणून आजपर्यंत मी कधी विचारलं नाही, पण मला ना कळतच नाही त्याचे सगळे गुन्हे का माफ असतात. तावातावाने त्याच्या खोलीत गेला होतात. आई, इतकी शिव जखम झाली त्याला, ती बघून विरघळलात. असं वागून कसं चालेल? हल्ली खूप चुकतोय सोहम. अहो माझ्या बाबतीत सोडा, पण तुमच्या बाबतीत तो जे काही वागतोय ना ते न पटण्यासारखं आहे. पण तुम्ही त्याला काहीच बोलत नाही. मला ना हे मुळात पटूच शकत नाही की मुलांसमोर आयांचा सेल्फ रिस्पेक्ट कुठे जातो का? नाहीच आहे तुम्हाला स्वाभिमान वगैरे? काय प्रॉब्लेम काय माहितीये का? तुमच्यासारख्या आया या मुलांशी हे असं वागतात आणि ही सोहम सारखी लाडावलेली मुलं आमच्याकडनं, त्यांच्या बायकांकडनं पण हेच एक्सपेक्ट करतात. आम्ही कितीही चुकीचे वागलो तरी प्लीज आम्हाला समजून घ्या, आमच्या कलाने घ्या, आमची कौतुक करा. म्हणजे बेसिकली काय, सफर फक्त बायकांनी करायचं ना? आय एम सॉरी आई. मला माहिती आहे मी खूप हार्शली बोलते, रूडली बोलते, पण हे खरं आहे ना. अहो धपाटा मारायला गेला होतात ना, त्याला निदान कान तरी पिरगळून यायचा. सांगायला हवं होतं त्याला, ए बाबा हे बघ, हे जे काय वागलायस ना मला आवडलेलं नाहीये. ह्याच्या पुढे मला आई म्हणाला नाहीस तर मी तुला ओ देणार नाही, तुझ्याशी बोलणार नाहीये. इतकी साधी गोष्ट नाही का जमली तुम्हाला? कधीच नाही जमत का? का नाही जमलं? का नाही जमलं? तुझ्या काचं उत्तर तुला तेव्हाच मिळेल
जेव्हा तू स्वतः एक आई होशील. आय एम सॉरी आई, मला इतकं बोलायला नको होतं, पण मी काय करू, माझा स्वभाव आहे ना असा. कुणी चुकलं ना तर नाही सहन होत मला, आणि कुणी सहन करत असेल तर त्याहून नाही सहन होत. राग येतो खूप जास्त. पण फाईन, तुम्ही म्हणताय तसंच असेल कदाचित. कुणीतरी आई अशी हाक मारत असेल तेव्हाच येत असेल का ही ताकद तुमच्यासारख्या आयांमध्ये. आई, पण मी कसं सांगू तुम्हाला, तुमचा हा उतरलेला चेहरा, तुमचे पाणावलेले डोळे नाही बघवत मला. मला खरंच राग येतो. ओके फाईन, तुमचा बबड्या आहे तो, माझा नाही आहे. मी काही वागू शकते. नाही आई, बस तुम्ही करा प्रेम. त्याचं काय करायचं हे आता मी ठरवते. शुभ्रा, सॉरी, आले मी. हा बोला सॉरी. हॅलो. हॅलो. हा बोल ना, बोलत का नाहीयेस? अहो काही नाही, चुकून फोन केला तुम्हाला. तुम्ही कामात असाल ना, नंतर बोलते. तुम्ही किती बरं झालं आलात. मला ना खूप अस्वस्थ वाटत होतं. आणि माझी खूप आठवण येत होती. कधी एकदा भेटते, कधी एकदा बोलते, कधी एकदा बघते, असं झालं होतं. तू फोन केलास तेव्हाच ऐकलं मी. अगं बाई, अहो पण मी कुठे बोलले फोनवर काही? मी कुठे म्हटलं तू बोललीस म्हणून? मी म्हटलं मी ऐकलं. अरे बस काय या लाडक्या बायकोच्या मनातलं एवढं पण कळत नाही काय असावरी. अगं भावनांना शब्दांची गरज नसते, आपोआप कळलं मला. बोल काय करायचंय? गाणी ऐकायचे, नाटक बघायचं, एखादं सिनेमा बघायचा. अरे एक मस्त सिनेमा बघायचा, त्याच्यामध्ये ना टायगर श्रॉफ शर्ट काढून मारामारी करतो. नाही नको. काय तुला टायगर श्रॉफला शर्ट काढून मारामारी करताना बघायचं नाहीये? अहो असं काय करताय? या तुम्ही आधी बसा बरं. बसा. अहो मी पटकन कॉफी करून आणते हो तुमच्यासाठी. तू मला कॉफी प्यायला बोलवलंयस का माझ्या बरोबर बसून गप्पा मारायला बोलवलंयस? बस. मी पाणी पण नाही विचारलं तुम्हाला. थांबा, पाणी देते. आय एम सो सॉरी. डिस्टर्ब केलं का तुम्हाला मिसेस राजे? नाही, मी फक्त चावी घ्यायला आलो होतो. चाललोय मी. तुमचं चालू द्या. सोहम, मी काय म्हणते, अय्या अभि, तुम्ही कधी आलात? अगं आत्ताच. तरी असावर त्याची कडी एवढी खुलली आहे. ए सोहम, तू या दोघांमध्ये काय करतोय? चल आपण बाहेर जाऊया. चालेल ना असावरी ताई? मिसेस राजेंना काय प्रॉब्लेम असणार आहे? पाहिलं, हे असं चाललंय सारखं त्याचं. मिसेस राजे, मिसेस राजे. हे थांब थांब अश्रू, अजिबात बाहेर पडायचं नाहीस. खबरदार बाहेर पडलास तर. तुझी किंमत तुला माहित नसेल पण मला छान माहिती आहे. तुझ्या इतकं मौल्यवान जगात दुसरं काही नाही आहे मला. म्हणून डोळ्यातच थांबायचं, बाहेर नाही पडायचं. हा, आनंदाच्या प्रसंगी थोडासा डोळ्यात तळळलाच तर हरकत नाही, पण प्रॉब्लेमच्या वेळी मी आहे.
माझ्या बायकोला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला मी आहे ना. सोहम तुला आई म्हणत नाहीये म्हणून येत होता ना तो अश्रू. उद्या दिवस संपायच्या आत तो तुला आई म्हणेल, मग तर झालं. ए अश्रू, थँक्स बाहेर न पडल्याबद्दल.